नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आहार तज्ञ म्हणजे डायटिशियन आरोग्य विभाग भरती अंतर्गत हे पद भरले जाणार आहे. याच्या सुद्धा जागा जवळपास 100 ते 150च्या असणार आहेत. तर या पदाकरिता जो नवीन जी-आर प्रसिद्ध झालेला आहे, याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता म्हणजे सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले आहेत, ते तुम्हाला त्यासोबत आहार कोण पात्र ठरणार आहे, फॉर्म कोण भरू शकणार आहे, त्यासोबत वयोमर्यादा किती असणार आहे, परीक्षेची कोण देऊ शकते, एक्झाम मेल आणि फीमेल दोघांसाठी आहे का, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम नेमका कसा असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, या सर्व बाबी तुम्हाला या व्हिडिओमधून स्पष्ट होणार आहेत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, आवडला असेल तर नक्की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आरोग्य विभाग भरती अंतर्गत आपल्याकडे आहार तज्ञ पदाकरिता नवीन बॅच आपण तांत्रिक विषय असेल घेत आहोत. त्यासोबतच आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, औषध निर्माता, एएनएम, जेएनएम, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता सुद्धा या बॅचेस असणार आहेत. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव तांत्रिक विषयावर जास्त भर असणार आहे. पीडीएफ नोट्स टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही विषयाचे प्रोव्हाइड मोफत स्वरूपामध्ये लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता हा नंबर आहे 9823442263. तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला ॲप डाउनलोड करता येते. ज्यांना टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपला जास्त वेळ न घेता जे नवीन महाराष्ट्र शासनाचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे, यामध्ये बघा किती तारखेचा आहे आपण बघू शकता या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला सुद्धा एक विश्वास निर्माण होईल की 28 जुलै 2026चा आहे, या वर्षीचा आहे, 4-5 दिवसापूर्वीचा आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, संक्षिप्त नाव, यामध्ये आपलं आहार तज्ञ या पदाचा समावेश आहे. गट क सेवा प्रवेश नियम 2025 असे त्याला समजावे किंवा मानावे. काय दिलेलं आहे त्यामध्ये, आहार तज्ञ करिता क्रायटेरिया, सेवा प्रवेश नियम, शैक्षणिक पात्रता बघूया आपण. यामध्ये परिचारिका, किमान शैक्षणिक भौतिकशास्त्र, आहार तज्ञ गट क चं पद आहे. बघूया आपण सर्वजण, लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आहार तज्ञ गट क या पदावरील नियुक्ती व निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारांमधनं नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधनं करण्यात येणार आहे. काय निकष देण्यात आलेले आहे, वयोमर्यादा किमान उक्त पदाच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकात 18 वर्ष पूर्ण असलेला उमेदवार. किमान वयोमर्यादा आता कमाल किती दिलेली आहे, उक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकात राखीव प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीसाठी म्हणजे ओपन करिता 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गाच्या व्यक्तीसाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक यांच्याकरिता अजून वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. किमान शैक्षणिक अर्हता काय म्हटलेली आहे त्यांनी, की उमेदवारांनी संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र या विषयातील पदवी धारण केलेली असावी. ज्या विद्यार्थ्यांचं डायटिशियन अँड न्यूट्रिशन मध्ये कोर्स कंप्लीट झालेला म्हणजे डिग्री कंप्लीट झालेली आहे, पदवी संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र, याच्यामध्ये ग्रॅज्युएट स्टुडंट मेल अँड फिमेल, ओके, मेल अँड फिमेल दोघं सुद्धा फॉर्म भरू शकतात. तर आता ही झाली शैक्षणिक, बाकी काहीच लागत नाही. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट कंप्लीट असणं गरजेचं आहे, अनुभवाची आवश्यकता नाही आणि वयोमर्यादा त्यामध्ये 18 ते 38 आणि 18 ते 43 दिलेलं आहे. या दोन पात्रता आपण सांगितलेल्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे यामध्ये की नेमका तुमचा जो अभ्यासक्रम आहे आहार तज्ञ पदाकरिता, फक्त अभ्यासक्रम काय दिलेला आहे ते बघूया आपण, कारण देवाला कॉम्पिटिशन कमी आहे, जागा या ठिकाणी 100 ते 150 आहेत. यामध्ये मराठी नॉन टेक्निकल मध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, त्यानंतर जीके ज्याला जीएस म्हणतो आपण, सामान्य ज्ञानमध्ये 4 ते 5 विषयाचा समावेश असेल, मॅथ रिजनिंग आहे आणि तुमचं तांत्रिक घटक म्हणजे तुम्हाला जे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट होते, ओके, ते सगळे आपल्याला या ठिकाणी तांत्रिक घटक मध्ये अभ्यासायचे आहेत. असा तुमचा एकंदरीत जर बघायला गेलं तर 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असणार आहे. डायटिशियन करिता 100 क्वेश्चन 200 मार्क,
आणि यामध्ये 60-40चा रेशो असेल. तर ओके, 60 प्रश्न नॉन टेक्निकल वरती या 4 विषयावरती आणि टेक्निकल वरती 40 प्रश्न. एक तर आता ही जाहिरात बघा 31 ऑगस्ट पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि एक TCS किंवा MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत एक्झाम घेतली जाईल. दोघांपैकी कोणीतरी, म्हणजे त्यांनी आरोग्य विभागाने तसं परिपत्रक काढलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. TCSने घेतली एकच एक्झाम होईल आणि ऑनलाईन होईल. MPSCने घेतली 2 एक्झाम होतील, पूर्व आणि मुख्य, आणि त्यामध्ये काय असणार आहे, ऑफलाईन एक्झाम असणार आहे. ओके, तर त्याच्यासाठीच आपण आहार तज्ञची स्पेशल बॅच चालू केलेली आहे. तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही विषयाचे असणार आहे. यामध्ये सर्व विषय चांगल्या प्रकारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे डेली जे लेक्चर होतात ते तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकता घरी बसून. तसेच सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहेत. टेस्ट सिरीज असणार आहे. पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकडे 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.